हाय गाईज, जीवदानी देवीला बोललेलो आम्ही साईबाबा मंदिर छत्रपती शिवाजी महाराज की। जीवदानी देवीची कमानी लोक तर हमारे इधर के हो ना, कोण गाव के ना एकदा स्वागत आहे तुमचा। गाईज दर्शन करून घ्या फटाफट पुरा बाजूला लावले का। ठीक आहे, तर दवा आणून लावतो बघा, मस्त चिकन पेटा मस्त केला आहे गाईज। हाय गाईज, तुमचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। आता आम्ही चाललोय जीवदानी देवीच्या पाया पडायला। आम्ही आमची प्रियांशीसाठी आम्ही मन्नत मागलेली, ती आमची पूर्ण झालेली। आमची प्रियांशी बघा, आता तिच्या तो मन्नत पूर्ण करत आलो आम्ही। मी जीवदानी देवीला बोललेलो माझ्या सुनेची ओटी भरली तर मी त्या मुलीला तुझ्या दर्शनाला घेऊन येईन। त्यात आता आम्ही तिला दर्शनाला घेऊन चाललो प्रियांशीला। जीवदानी माते की जय। आम्ही साईबाबा मंदिर जवळ पोहोचलो आहोत। आता तुम्ही साईबाबा की जय। नाचा गाईज, जीवदानी आई देवी। आपण कुठे चालले ए रुद्रा? गाईज आता आम्ही पोहोचू भिवंडी शिवाई चौक। तुम्हाला दाखवतो हे बघा रस्ता, हे बघा रस्त्यामध्ये मस्जिद कसे काय आहे, पाया पडून घ्या तिला। काय ना देव देव असतात, असं काही नसतं की मस्जिद म्हणून काय पाया नाही पडत। देव सगळ्यांना सारखेच असतात। शिवाजी महाराज की जय जय शिवराय। बघा गाईज बघा कसे शिवाजी महाराज आपले कुलदैवत, एक नंबर। हाय गाईज, आता आम्ही 8 मिनिटावरती आहे, लवकरच पोहोचू। आता तो बघा तिकडे विरारचा डोंगर, या हेडला आहे विरार फाटा, जीवदानी आई देवी। आता आम्ही लवकरच पोहोचू, 8 मिनिटावरती आहे, 23 मिनिटं। आमच्या रुद्राला वाटतं भूक 8 किलोमीटर 23 मिनिटं। सकाळी इडली खाली तरी भूक लागली। आणि प्रियांशी बघा किती हसते। प्रियांशी चला आता चला लवकरात लवकर पोहोचू आम्ही। हाय प्रियांशी, चला काय आता आम्ही लवकरच पोहोचू। किती मिनिटावरती आहे? 8 मिनिटावरती आम्ही आता। जसा बाहेर तुला मी कालच फोन केला समोर। मजा आली गाडी चालून, मस्त वाटला प्रवास आमचं ट्रॅव्हलिंग। खेळते बघा प्रियांशीचा नवस आहे आमच्या, प्रियांशीचा नवस पूर्ण करायला आम्ही। आपले भरपूर नमस्कार गाईज, आता आम्ही पोहोचल्या पण इथं लागले ट्रॉफिक। काही लोकांनी गाड्या लावल्या रस्त्यावरती पार्किंगला। यांना पार्किंगचे पैसे द्यायला पैसे नाही वाटायचे, पार्किंग लावायला पैसे नाही वाटत यांच्याकडे, म्हणून गाड्या बघा रस्त्यावरती लावल्या। यांच्यामुळे गाड्या दुसऱ्या पास होत नाही, म्हणून या गाड्या आमच्या तर पुढे जात नाही। बघा काही जीवदानी देवीची कमानी पायवाट आहे वरती जायला। आपण इथं बसलेलो गाईज। आता आम्ही पोहोचले आहोत, आता आमचा नाश्ता बिष्टा झालेला आहे। नाश्ता केला दबाके, मस्त प्रियांशी फिट जेवले नाश्ता खाऊन। गाईज आता आम्ही चाललो आहोत रोप मधून वरती, आता आम्ही निघतो। अरे ये कोण आमच्या मागे? अरे तुम लोग क्या कभी आए? दर्शन करने के। अरे तुम लोग तो हमारे इधर के हो ना, कौन गाँव के? हाँ, तुम यहाँ कैसे? दर्शन करने के लिए। दर्शन करने आए हो इधर? दर्शन। अरे बहुत हमारे इधर के लोग हैं।
उपेंद्र सिंह। अच्छा अच्छा अच्छा, कितने बजे निकले तुम लोग? 10:30। तुम 10:30 बजे निकले? हम लोग 11 बजे निकले। अच्छा, मतलब साथ में मिले हम लोग के साथ तुम। अभी चलो फिर साथ में दर्शन करते हैं। चलो। किती गर्दी, किती परिश्रमानंतर आम्ही आता इथं पोहोचलो गेटजवळ। आता तिकीट काढू रोपवेचा। गाईज तुम्ही मुखदर्शन करून घ्या पटकन। मुखदर्शन देवीचं, जीवदानी आईचं मुखदर्शन। टायमिंग पण बघा गाईज, 2 ते 3 वाजेपर्यंत साफसफाई, 4 वाजता खुलेल। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। कधी जायचं? केवढी गर्दी आहे बघा गाईज। काय आवरा मोठा पंखा आमच्या घराला लागला असता, मस्त मजा आली असती झोपाला। सही ना भाऊ? बाय पड ना। गणपती बाप्पा मोरया बघा, काय मस्त एकदम मूर्ती आहे मोठी गणपती बाप्पाची। आता आम्ही आतमध्ये एंट्री करत आहोत। ट्रेनमध्ये परत पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा या रोपवे आणि ट्रेनमध्ये। आमची गँग बघा कशी बसले। सगळं रुद्रा काय रुद्रा? हो मस्त एकदम मस्त। आता पोहोचलो, मस्त मजा आली, एकदम मजा आली। आमची गँग येते मागच्या। परत आम्ही लिफ्टमध्ये 4थ्या फ्लोअर 5व्या फ्लोअरपर्यंत। परत वरती आलो आम्ही, परत एकदा लिफ्टमध्ये मंदिराकडे जायला। लिफ्ट खोललेली आहे, आम्ही तर चाललो बाहेर। गाडी डायरेक्ट देवाच्या ठिकाणीच सोडला लिफ्टने। बघा सेम दृश्य ना तिकडचा नाही इकडचा वणीचा। आम्ही चालू दर्शन करायला मस्त।
दर्शन करून घ्या फटाफट. पुढे आम्हाला मोबाईल अलाव नाही करणार म्हणून तुम्हाला इकडनं दर्शन देतो. विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. आता आम्ही आलो वरती. इथं पहिले पक्षी होते वेगवेगळे प्रकारचे, पोपट बिपट. त्यांना वाटतं सोडला, वाटतं आजाद केला का काय माहिती, तुटला उडून गेला. आता कुठे नेला काय माहिती. चला कुठं आहे एक नंबर इकडनं व्ह्यू. इथे एक मंदिर आहे भोलेनाथ. मस्त दर्शन झाला इकडचा, हे पण झाला मस्त व्ह्यू बघितला जरा. आता आम्ही चालू खालती जेवायला. भूक लागली जाम. आमची आई काय आलीच नाही. आईचं दुखताना पाय, आई दमली आमची. तिला काय चरायला होत नाही. दमली का कशी तू चालता येत नाही इथून तर इथपर्यंत येत होता जवळ, जास्त लांबी नव्हता. जास्त पाय दुखायला लागले माझे. हा पाय दुखायला पाय दुखा लागले का? ठीक आहे चल दवाखान्यात जातो. दवाखान्यात नेता ना करता उपचार चल पायांचा. आता भूक लागले जाम. जातो घरात जेवता. चला वरनं आलो खालती. आता तर चाललो बाहेर. आता मस्त इकडनं थोडासा प्रसाद घेऊ जाऊ जेवायला. नारळ चिक्या का बर्फी घेतो निघतो आता बाहेर. वैतागलो बघा, लागले भूक. पब्लिक बघा कवरे येतो एका गाडी मस्त. आता आम्ही निघलो. आई केवढं पैसा घेतलं बघ दाखव. बाबो किती घेतल्यान पप्पाने? 6 घेतले. 6 प्रसाद कुठला आहे? नारळचा आहे का काय? नारळवडी. वाव एक नंबर. बघा काहीच कवरं घेतलं ना आमच्या पप्पाने आणि आईने. फुल मजा आमची. सही आहे. चला आता जेवायला जाऊ. पहिले जेवू, भूक लागले. चला आता जेवायला. चलो तुम लोग भी चलो हमारे साथ खाना खाने को. चलो अभी हमने लाया है खाना हमारे साथ. चलो हां अभी आना आमच्या इकडच्या लोकांना अगोदर जरा जेवायला घालतो बिचाऱ्यांना. भूक लागली असेल त्यांना पण. कुठं आता बाहेर जातील. चला या. अरे आओ इधर या हमारे साथ ही खाना खाओ. गाईज या जेवायला. बघा मस्त चिकन लपेटा, भात, भाकरी बी संपली. आता मस्तपैकी दबाके जाऊ. पोट भरला का तुझा? आमची गँग बघा. या जेवायला बघा मस्त ताव मारले मी नाही. या वाव एक नंबर जेवायला. एक नंबर. या जेवायला गाईज. वाव चला गाईज आता आमचा जेवण मस्त झाला. आता आम्ही चाललो घरा. आमची बघा गँग बसतात आता गाडीन. चला बसा. आता आम्ही जातो घरी. मंदिर बघा तिकडे वरती पाठीमागे. चला आता आम्ही मस्त गाडीमध्ये. चला बसा. चला काय आता मी निघतो. आता डायरेक्ट घरी गेल्यावरती एंड करतो. मध्ये काय भेटतो बघू शॉर्ट चांगला घेतो, नाही तर मग डायरेक्ट एंड करतो. चला
भजनलाल लस्सी. तर आम्ही आलो लस्सी पियाला. एवढी गर्दी आहे बाबा, एवढी गर्दी आहे. घेते लस्सी. हा एक नंबर, सही आहे. मी पिली का? फुल जोर घेतले आम्ही लस्सी व. माझी लस्सी बघा काहीच. चला मी लस्सी प्यायला या काहीच. बघा गाईज मस्त क्रिसमस ट्री सजवले हवी. एक नंबर, एक नंबर क्रिसमस. तर आता मी मस्त लस्सी पिली दबाके, पोट भरला. आता चाललो आम्ही घरच्या घरी. गाडीमध्ये तिकडे पार्क केले. रस्ता तर खराब असेल माहित आहे मला. तर आता काय करू, जा आता काय करशील. मला लस्सी प्यायची होती म्हणून आम्ही रिक्षा आलो. आता आम्ही रिक्षा आलो होतो शॉर्टकटने. चला गाईज जाम दमलो गाडी चालवून. आता आलो घरी. आम्ही सगळं दमलो पक. रस्ता जरा खराब होता जाम. चला आता हा ब्लॉग मी इथंच स्टॉप करतो. मला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जे आपल्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. चला गाईज बाय, गुड नाईट, गुड नाईट. चला बाय.